गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रतापी जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूपात मती न लखे जी मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदावरुण यम शक्ती धने सगणे ज्या कृपालू सर्वज्ञ गुह्य धारत मुनि ध्यान ताको होत उपाधी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे पूजक जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही चाको सुकृती भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। कसं आहे रागादिक दोषंकु कषाय कहे है। यद्यपि रागादिक दो प्रकार के हैं, एक बाह्य है और दूसरे अंतर है। पुत्र स्त्री धन आदिक जिनके विषय वर्तमान होवे तो बाह्य कहिए है। भूतका व भाविका चिंतन रूप जो मनोराज्य सो अंतर कहिए है। सो दोनों प्रकार के रागादिक समाधि में प्रवृत्त योगी विषय संभवे नहीं। सुखबोधायचं प्रबंध प्रमाणस ऐसा कोण आहे हे ज्या नावले स्त्री पुत्र धुंदाळा बाह्य प्रेम। आता याचा विचार खूप केवळ करावा बरोबर मी करत नाही। इतका प्रेम बाह्य पदार्थावर आहे त्या पदार्थाचं आयुष्य संपलं तर माणूस आयुष्यावर रडतं। आहे का नाही? प्रेमाचा विषय मावळला ना एक हे झालं बायचं दिशा आणि अंतःप्रेम राज्य म्हणजे अंकुल विषयाचं नुसतं संकल्प करत कारण अंकुल विषय संकल्प करणं एवढंच बाकी त्याचा विषय प्राप्त होईल असं म्हणता येतं। असंच एवढंच। आणि ही योगी जी महात्मा त्याच्या जवळ नसतो त्याचा अनुभव सांगायचा असायचा। फक्त गुरुजी दादाशिवाय त्यांच्या प्रेमाचा विषय कोणीच नव्हता। दादा प्रेम इतकं भगवान शास्त्री त्यांची चर्चा होईल थोडस खटकलं। भगवान शास्त्री म्हणजे अखिल भारतातले विद्वान काशीला काही दिवस राहिलेले कोणी 35 वर्ष उंच कोणी काही पण बरेच दिवस राहिले। त्यांना इकडे आल्यावर काही मराठी बोलता येत नव्हतं संस्कृतच बोलणार पण ते गाथा वाचून कुठेही करून मराठी
असं महान विधान. आणि अद्वैत सिद्धीच्या प्रसंगामध्ये अद्वैत सिद्धी ऐकायचे गुरु त्यांच्याकडे. म्हणजे दुसरीकडे ग्रंथ ऐकून ही मुक्त नसतात असं नाही बरं का. हे लक्ष ठेवावं लागतं. नाही तर इकडे मुक्त नव्हतं आणि तिकडे गेलं असं नसतं. आणि संस्थेची ही बोंब आखलीचा पात्र ना काही गोष्टी संस्थेच्या लोकांना. फक्त समज ओढायचा जा नको नको विषय. तर भगवान शास्त्री म्हणले नेहमी दादा दादा काय बघतात. दादा ते गुरुजी म्हणले दादा घोकल्यावरून तुम्ही कोण हे शिकवलं. फक्त तुम्हाला शब्दाच्या बाहेर आणखीन गेलं नाही हे दादांकडून गेलं. हो, वस्तूशी वृत्तीचा संबंध होणं आधीच कुसरी विराव. भावगोचर सांगतो मी वस्तूच आहे असं भावनेनं म्हणून, पण वस्तुशक्तीचं वृत्तीवर आणणं हे आवड आहे. मग ह्याला तुकोबराय ज्ञानोबराय नाथ महाराज यांचं तेवढे तेवढे जर कळलं तर वस्तू सामर्थ्य कळलं. हो, बाकीचे चला म्हणजे ह्या महात्म्याकडे दोन्ही राग नसतात. अनुकूल मनोराज्य नसतं आणि स्त्री पुत्र देखावर प्रेम नसतं. आम्हाला सांगता येतं पण आमचं मन खेटर खाते तुम्हाला काय सांगावं. आमचं म्हणजे आम्ही त्याला जाणतो म्हणून सांगता येतं. जाणत नसलं तर तेही सांगतो नसतं आला. आणि एखादं मन उपाधी आहे मन बाधित आहे सगळे सांगता येते पण नाही ते. कारण सांगताय सगळं वेदांत असं पटवून देत असतं. ज्ञान सांगता येत असं ब्रह्म असं उभा करता येत असतं. पण सांगरी असल्याशिवाय गुरुकृपा शास्त्रकृपा ईश्वर कृपा तेव्हा बरं आहे. करू कधीतरी आम्हाला साधू गुरुजी आहेत पाठीमागे आहेत भगवंती सावतात. निदान रस्ता सुटला तर चटकन जागेवर आणते. मग एकच प्रकारचा रस्ता सुटायच नसतो अंतःकरणाच्या वरती. तरी पण एकदम कधी रजगुणाचा परिणाम कधी सत्वगुणाचा परिणाम कधी तमगुणाचा ते पटकन बाजू आली. ते ईश्वरी कृपा गुरुकृपा का ज्याचं मन त्याला कळतं. वरून किती पडदा टाकला तर ईश्वर जाणतो तुझ्या मनाला. मोहावर विषय चालला अंतर्मोह. हो, अंतर्मोह जे त्याला कळत असतो. आणि साधूला तर सगळं कळणार. साधू ही सर्वज्ञ असतात आणि साधू ही अरे साधू ईश्वराला त्यांच्या वचनास लागावं लागतं. तर एक छोटीशी गोष्ट सांगतात चरित्र साधूचं. जयदेव स्वामी महात्मा पण विषय कशावर राहिला कशा आहे मोह अंतरंग मोह बहिरंग मोह. बहिरंग प्रेम स्त्री पुत्र पैसा अडका याच्यावर. अंतर प्रेम अनुकूल संस्कार ते विषय द्या सोडून लोक चांगलं केलं वेळ जातो. चला पुढे वेळ जातो ते. तो बरं एक शब्द सांगतो. महाराज प्रेम मोठं कुठे गेला हा विषय. आणि तितकं सगळं मोठं काम बांधलं
मोठ्या दरवाजावर एक वेलबुट्टी काढायची, गुरुजी सांगा सगळं तयार झालं. चारी दिशेला 4 दरवाजे हे ते. मोठ्या दरवाजावर बॅरिकेड करून त्याच्यावर वेलबुट्टी काढायची. असं वेलबुट्टी काढायची असं विचारच महाराज आयशी संपली. पुन्हा यावं लागलं त्या मठात. ते अंतर राग म्हणजे ते. आणि इथं जुने नाही. वस्तू रूप झाल्याशिवाय चैतन्याची वृत्तीचा काखंड समज असल्याशिवाय हे घडत आहे. म्हणून अखंड चिंतन तत्परायण हरनिशी तेव्हा हे होत. चला काही ते चित्त की 5 भूमिका आहे. चित्त जे असणार चिंतन त्याच्यामध्ये 5 भूमिका, त्या चित्ताचे 5 प्रकाराचे आद्यकार आहेत. जिनमें एक क्षेपणाम भूमिका है, एक क्षिप्त, दूजी मूढ़ता, बुद्धिहीनता, तीजी विक्षेप, चंचलता, चौथी एकाग्रता, बरं, और 5वी निरोध भूमिका है. चला एक एकच विचार करा. एक लोकवासना. एक मिनिट, हे कोणत्या विषयाचा विचार करू राहिले? आता विषय चालला त्याच्यात. हो, निर्विकल्प समाधी की विघ्न चाले. निर्विकल्प समाधी. त्याच्यामध्ये 2 हे झाले विषय, लय आणि विक्षेप झाला. लय विक्षेप झाला. आता राग म्हणजे प्रेम. कशाय का? कशाय म्हणजे राग. कशाय म्हणजे राग. हो ना, मग कशा म्हणजे राग. तर त्या रागाचा विस्तार करू लागले. आणि त्या रागाच्या विस्तारामध्ये आहे का नाही, राग म्हणजे प्रेम. तर त्याच्यात 5 भूमिका करतात आता चित्ताच्या. त्याच्यामध्ये कोणत्या कशा आहेत ते बघू. लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना, इससे आदि लेके रजोगुण का परिणाम जो दृढ़ अनात्म वासना ताकू क्षेप कहे है. सांगा आता तू सांगा. क्षिप्त म्हणायचं आधी क्षिप्त लिहिलं, चूक झालेलं. आता किती लोक सुटले बोलायचं ते है ना. कोणते वासना? पहिली कोणती वासना? लोकवास. लोकांनी चांगलं म्हणावं. पण गुरुजी सांगायचे माझे, तू कोवर राहिला लोक चांगले नाही म्हणले, तू कुठं झाड पाहिलं रे? तू कोवरायचं गातं बुडवलं, तू कोवर राहिलं केवढं काय त्रास दिला. आणि त्याला लोक चांगले नाही म्हणले, तू जर आता काय म्हणू म्हणे तुला. उगत वाचव सगळी मला चांगलं म्हण, सगळं चांगलं. अरे जरा विचार कर. याच्यात एक सांगू गुरुजींची आठवण म्हणून. किती आंदोलन तुम्हाला डोळस म्हणावं, तर ते डोळस होता. बरं किती मूर्ख तुम्हाला शहाणे म्हणून तुम्ही शहाणे होताल. आणि एका डोळ्याने तुम्हाला शहाणे किंवा वेळ म्हणते तशी जाईल का नाही. तुकोबारांनी तुम्हाला चांगलं म्हणलं, खरी चांगली का जीवन चांगलं म्हणलं चांगलं. तुकोबारा चांगले म्हणते कोणाला सांगतो ऐका. कारण तुकोबारांनी चांगलं कोणाला म्हणलं. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा. कोणाची? गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, त्याची घडो वर्षा. हे खरंय का नाही. नाही म्हणते आमचे गावचे सरपंच आमचं खूप कौतुक करतात. बर त्यांना चांगलं न्यायचं ना का कधी विषय कसे चालला लोक असल्यावर. हो म्हणून शहाण्याने मूर्ख म्हणलेलं खरं, पण मूर्खांनी शहाणं म्हणलं खूप वाईट.
मूर्खनी शहाणे म्हणजे समजायचं आपण अक्कल शून्य माणसं. वर्णन करण्यावरून अधिकार कळतो का नाही. व ज्ञानोबा तुकोबा आहे गुरुजीने तुम्हाला योग्य आहे म्हणलं तर तुम्ही योग्य राहू शकाल. पण लोकवासना असं म्हणून ही लोकवासना जाण्याकरता विचारजन्य वैराग्य असावं. म्हणजे लोक काही म्हणून लोक निंदू असं बंधू किंवा जग हास्य नाही कांते ठाई दिकला डोळा पैसा लागणे तो चोदनी उच्चारे. लोक वाचना दिले चला पुढं ऐकून तर निदान साधूंचं वाक्याने तर विचार करू काय म्हणायची बैठक ईश्वराला स्वच्छ. हा देह वासना आता तिथं ज्याच्याने समजावं. आमच्या गुरुजीला आंघोळ करू सुद्धा गुरुजी भडं 4-5 बादले उचलून घ्यायचे की लगे अंगकोसारखे बसले गणगाम शिल्प करीत. हातात गुरुजीच्या घडी नाही, गुरुजीच्या हातात आरसा नाही, गुरुजीच्या कपड्याला नीळ नाही, गुरुजीच्या कपड्याला स्त्री नाही. स्त्री म्हणतो आता तो बरोबर नाही. तुम्हाला कपड्याची गुढी मोड देऊ वाटत नाही का. त्याग आहे हे देव असतं. त्याच्या देव असण्यात दुसरे गुरु आम्हाला सांगून गेले गुरुजी. देव असण्याची खूण नख आणि केस. जे नख ठेवत नाही आणि जे केस व्यवस्थित ठेवतो ती देव असण्याचे लोक. त्यात महाराज सगळे आले. कोणी नाव कसं घ्यायचं. महाराज दररोज हा नमस्काराचे म्हणजे काय तू कोण आहेस रे. हजम करायला प्रतिबंध नाही पण दररोज म्हणजे काय. आणि ते ब्रह्मचारी कोणा देह वासना याला म्हणायची. आणि त्यात एकच खोले विलासाने हव्यास. महाराजांनी काय तुला खोटं वाटेल पण लई खराब जीव आहे. कीर्तनाला जाताना महाराजांनी अंग इतर आतर वाचत त्याला थोडं हे कळून जा. कीर्तनाला जाताना भगवान ते वाचायला भुललाय किती हे वाचना. मग ती बाकी टाळलं त्यात सगळं. म्हणून विलास आणि हव्यास द्या त्या ठिकाणी. हो चला हे आपण आपला विचार करायचा. शास्त्र वाचना मग ते शास्त्र वाचना म्हणजे विद्वतेची पंडिताची पुराणकाची ही सगळी शास्त्र वाचण्याचे प्रकार आहेत. माझ्यासारखा पुराणिक कोणीच नाही. पण नामदेवरांचं पुराण सांगायचं तरी पौराणिकच होते परंतु वैष्णव हुशार. गायन करते गायकच होते पण वैष्णव हुशार आहे. म्हणून माऊली म्हणते तो 4 वेळ शास्त्र जाणीतले आगमी पूर्ण ज्ञान झालं. पुराण मात्र दांडूल आहे ते राहिले. पण कोणाला विद्वतेचं जाव आहे आणि विद्वतेचे भूत भरी अंगी. माऊली म्हणते विद्वतेचा अहंकार हेच भूत त्याच्या अंगा. मला काय कमी आहे का मला सगळं कळतं आहे. याचा चिंतनाचा विषय गुरुचरित्रामध्ये 2 ब्राह्मणाचा आलेला विषय आहे. तो गुरुचरित्र वाचला सांगते. 2 गुरुचरित्रचे 2 ब्राह्मण इतके विद्वान ते महाराष्ट्रात सगळे ब्राह्मण कोण जयपत्री मिळून घेतलं. आणि बिदरचा राजा मुसलमान त्याच्या राजा तो जरा होता असा. पण ते ब्राह्मण कोणी वेद म्हणून घ्यायचा त्यांना भरपूर पैसा द्यायचा असं जास्त. तर ते फिरत ह्यांचे शिष्य नरसिंह सरस्वतीचे युद्ध ते चालल्यावर का शास्त्र असल्यावर
कुंचीला गेले. म्हणजे शास्त्र आपली चर्चा करा म्हणजे आम्हाला काय आणि संन्यासी येते आमच्याकडे तुला जय मिळून काय व्हायचं नाही म्हणले हा चर्चा करायला. ते गुरुकडे घेऊन आल्यानंतर ते म्हणजे आम्ही संन्यासी लोक आमची चर्चा करून काय उपयोग आहे तुमचा आमच्याकडून काय तुम्हाला मिळणार आहे. नाही म्हणले तुमचे शिष्य सूर्यकुंभारचंद जरा तुमचं हे असं नाही म्हणलं आमच्याकडे नका खर्च हे अहंकाराने मोठमोठ्याच वाटलं झालं. त्याने खूप उदाहरण सांगितलं पण काय केलंच नाही. मग ते दत्तच होते दत्ताचा अवतार एका हरिजन कोणी एखाद्या मांगात करून बोलून त्याला मंत्र त्यात शुद्ध केलं विद्वान केलं. विस्तार मोठा पण उगाच सांगतो अरे म्हणलं ते ही ब्राह्मणाला कर यांच्याशी चर्चा. काय माहिती घर बोलले ते झाले त्याचे पाच झाले त्यांना पुन्हा शाप दिला त्या नरसिंह जा तुम्ही असे ब्रह्मराक्षी होताल आणि म्हणताल 12 वर्षांनी तुम्हाला सुखदेव भेटेल त्यावर तुमचा उद्धार होईल. असं विद्वानाचं वाईट असतं. विद्वान नको झालं विद्वान पाहिजे पण तुकोबाराय म्हणले कसं पंडित तोच मला नित्य भजे विठ्ठला तुकोबाराय होते असं बरं व्हा मला ऐका नाही. याचं चरित्र सांगा गुरुजींनी. रामेश्वर शास्त्री तुकोबाराय गाता काय उगत बुजवलं काय गरज आहे का आपल्या करता. हां त्या मरगट्याला काय येत आहे पण तेच काय म्हणजे पुढे कोणता अभंग त्यांचा तुकाराम तुकाराम वाचे वदता धन्य तुकोबा समर्थ तेने केला दगडा सहित वाया जायचा म्हणे रामेश्वर ज्योत भट्टान तुका विष्णू नाही. आणि तेच माऊलीकडे पैठणचे भोडके हो आले का नाही त्यानं परशुराम असं. आणि कोण आमचं भक्ताचा अभिमान नामदेवराय विष्णू खिचाराला शरण गेले. कर्मठाचा अभिमान मंडन मिश्राला शंकराचार्याला शरण गेले. एक मंडन मिश्र खूप कर्मठ त्या कर्माने ते सरस्वती प्रसन्न करून घेतली होती. त्या कर्माने त्यांच्या घरात पक्षी वाद घालत होते आणि त्या गावामध्ये धर्म काही करत होतं ते. पण शंकराचार्याचा अवतार त्यांनी त्यांचं खंडन केलं म्हणून शास्त्र वाचना. चलो इससे आदिले के रजोगुण का परिणाम जो दृढ़ अनात्म वासना ताकू क्षेप कहिए है. क्षिप्त आणि दृढ अनात्म वासना शास्त्रासो शब्दाच अडकले ना. आणखी दुसरे कोणते देह वासना लोक वासना ही सगळं क्षिप्त. याच्यात किती विचार केला आपल्या मनाने आपण ओळखायचं सोडून द्यायचं. 2 निद्रा आलस्याधिक तमोगुण परिणाम को मूढता कहे है. हे 3 दोष आमच्या वेळेस वकील होता बाबूराव वकील जिंतूरचा. पाठ सुरुवात झाली की झोपला निद्रा आणि पुन्हा आळस हे मूर्त जरा आळस म्हणजे तमगुणाचे परिणाम आहे. मूर्त निद्रा आळस हा. 3 ध्यान में प्रवृत्त चित्त की कदाचित बाह्य प्रवृत्ति को विक्षेप कहे है. ध्यानामध्ये बसला काहीतरी आयोग येतो मनात त्याला विक्षेप मानावा. 4 अंतकरण का अतीत परिणाम और वर्तमान परिणाम समानाकार होवे ताकू एकाग्रता कहे है. दोन्ही वृत्ती स्थिर झाल्या. बाह्य प्रवृत्ती अर्थ प्रवृत्ती आंतरिक विचाराची धारणा बाहेर एक विचार धारणा. बाह्य म्हणजे इंद्रियाच्या बाहेर विषयाचे चिंतन आणि आंतर म्हणजे एक आंतरिक कोणत्याही विषय संस्काराची चिंतन मालिका.
हे दोन्ही एकाग्र झालं. दोन्ही इकडे संस्कार नाही, तिकडे विषय नाही, असे एक स्थिर आहे, त्याला एकाग्रता म्हणावा. हो, त्याला एक अनुभव सांगता येत मला, गुरुजींनी सांगावं. मी झोपलो, सुपारी काढून द्या बरं का, मला सुपारी खायची, मी झोपलो, वेळेचा बाजार, तशी बोंब आहे. हो, मला सगळं कळतंय. बर, तुला कळतंय? खिशात लवंगा किती आहेत तेवढे बोलू नका, खिशात 10-5 लवंगा असं सांगून नाही, माझे काही नाही, ते बाहेर प्रवृत्ती द्या ना एखादी लावून. तुम्हाला सांगितले को नाही म्हणून खिशात दिसतात हे बाह्य प्रवृत्ती आणि अंतर मनोराज्य. आणि हे दोन्ही जिथे वृत्त्या एकत्र झाल्या, दोन्ही वृत्त्यांना विषय रहित झाले, असे त्याला एकाग्रता म्हणावी. असे एकाग्रता जो अभ्यास करतो त्याला कळत असतो. कारण एकाग्रतेशिवाय स्वरूप सुखाचा अनुभव येतो. म्हणून या शांती धरा उतराल पहिले स्थिरा, तेव्हा काय चरण असं नलगती साय जाय करा शिकेच घराणार आहे. पण कसं केव्हा असं आहे ना, ठाईच बैसून करे पुढं आवडी आनंद. हा, ह्याला काय म्हणायचं? एकाग्रता. नाही तर आरण्यात गेला आणि घोड्याला पाणी कोण पाहिजे. हे खरं शिकून तुम्ही आम्हाला ज्याला खरंच कर्तव्य होतं ना त्याच्या करता. चला, आणि हे केलं तर मग देहाचं सार्थक, जन्म आले सार्थक आणि विठ्ठलाची एक देखील, बाकी सार्थकच नाही. मग तुम्हाला तुकोबारायचं म्हणणे असेल तर खरं वाटत नसेल तर वाटत नाही. जन्म आल्याचे विठ्ठलची एक ही एकाग्रता, म्हणजे दोन्ही बाहेरची प्रवृत्ती नाही, आतले संकल्प नाही, अशी होणं. यह एकाग्रता का लक्षण योग सूत्र में पतंजलि ने कहा है. योग सूत्र पतंजलि त्याच्या एकाग्रते चिंतन सांगितलं. ताका भाव यह है समाधि काल में योगी के अंतकरण में एकाग्रता होवे है. हो, सुख भोगने अवस्थेमध्ये एकाग्रता होती. तो एकाग्रता वृत्ति का अभाव रूप नहीं, किंतु जितने अंतकरण के परिणाम समाधि काल में होवे है सो सारे ब्रह्म को ही विषय करे है. जेवढे जेवढे संकल्प स्थिर वृत्तीमध्ये सुखाचा भोगच आहे. जेवढे जेवढे एकाग्र चित्तामध्ये जेवढे काही साधनाचे संस्कार होते ते सुख भोगते. हा, पाण्यावरच्या जेवढ्या लाटा तेवढ्या समुद्रावर. याते अंतकरण के अतीत परिणाम और वर्तमान परिणाम केवल ब्रह्माकार होने ते समानाकार होवे. म्हणजे कोणते जर झाले अतीत मध्ये गेलेले वर्तमान काढत असलेले हे दोन्ही एक येतच असतात. याला दृष्टांत कोणता दिवस तुम्हाला जेवढे साधनं केले त्या साधनाचे प्रगट आणि गुप्त शेज का परिणाम ते सुखच भोगतो. परमार्थाचे सूक्ष्म साधना आणि प्रगट साधना हे सगळे सुख भोगणार येते. याच्यावर गुरूंचं चिंतन आमच्या. परमार्थ केव्हाही सुख स्वरूप आहे आणि भगवंताचे प्राप्ती साधन सुख देणारच आहेत. आणि ह्याच्या उलट काही येत नाही. आम्ही तुम्ही म्हणून ध्यान करायला तरी सुखाच आहे आणि तुम्ही भगवंताचा फोटो पाहायला आला तरी सुखाच आहे. तुम्ही साधूचं वाङ्मय मनात आपोआप निर्माण तरी सुख आहे आणि तुम्ही ते साधूचं वाङ्मय पाहतात तरी सुख आहे. का बरं?
काय कारण? साधूंचं वाङ्मय म्हणत आलं तरी सुख होते आणि वाचतानाही सुख होते. काय असं विशेष त्यात? मी नाही सांगतो, तुम्ही सांगणार पण एक थोडा विचार करा. आणि त्याच्या उलट इतिहास भूगोल वाचायला लागलं विकारी वृत्ती होती. इतकं सांगितलं आता बघा. आंबेडकरचं चरित्र वाचायला लागलं की काही विकारी होऊन काही आनंदित व्हावा, काही समाजावर तिरस्कार व्हावा आंबेडकरच्या तत्वाच्या विरोधात असणाऱ्याला, आणि काही आंबेडकर तत्वाच्या अनुकूल असणाऱ्या त्याला ते आनंद व्हावा. आणि आमचे तुकोबारायचं वाक्य कोणी वाचा. काय कारण मला त्यातलं शोध सांगायचा आहे. मध्ये धर्म काय नको सांगू, मी सांगतो. तुका तर स्वर्ग वेद ओ देवन त्या घरी वेदांत आहे पाणी. जे वेद अपौरुष असणारा भगवंताची वाणी असणारी, त्या वाणीमध्ये आत्मशक्ती असते आणि आत्मशक्तीमुळे सगळे चमून पैसे. हे तुम्हाला नसतं कळलं. साधूंच्या वाङ्मयामध्ये स्वतःची आत्मशक्ती असते. म्हणून एक अभंग आहे जनाबाईचा. शेवटचं चरण सांगतो. वाचील गुरु जो कोणी जणी त्याची लोटांगणी. काय वाचील? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाची आईचा व त्याची करते. म्हणून तुमचं इतिहास वाचा, सगळं विकारीच. हो, शिवाजी महाराज चरित्र वाचलं की मराठी लोकांना अभिमान, आंबेडकर चरित्र महाराला अभिमान, साठेचं चरित्र वाचलं मांगाला अभिमान. ज्याच्यात विकार वाटतो ती जीवाचं लेखन आहे, आणि ज्याचे विकार नाहीचे होतात ते साधूचं लेखन आहे. हे कशी कसं सांगतं? एकाग्रता. एक विकार जातो, एक सद्वासनाची स्थिर होत झाली ती समाधी. आलं का लक्षात? काय करावं? ऐकावे, वाचावे, घ्यावे तेच सदा. आता येणं मला ते तत्चिंतन तत्कथन तत्प्रबोधन. ऐकावे वाचावे तीच सदा. म्हणून सर्व सुगुडी पुढं चरण म्हणा ना. काय नाही, त्या वाक्यामध्ये माऊलीची शक्ती असते, तुकोबाराची शक्ती असते त्या वाक्यामध्ये. हे दोन्ही वृत्ती एकत्र झालं जी स्थिरते ते समाधीची सुट्टी योग्य. पुढं 5 ता एकाग्रता की वृद्धि को निरोध कहे है. त्या एकाग्रतेला निरोध स्थिर कर. हा, ये 5 भूमिका अंतकरण की है. हे 5 भूमिका अंतकरण. त्याच्या 2 साधकाच्या, 3 पामराच्या संस्कार. भूमिका नाम अवस्था का है. भूमिका कशामुळे अवस्थेचा. ये 5 भूमिका सहित अंतकरण के ये क्रमते नाम है. क्षिप्त, मूढ़, विक्षिप्त, एकाग्र और निरुद्ध. मग आता हे सांगितलेलं क्रमाने नाव सांगितलं. हा, हे जे अभ्यास करणारे वृत्तीचा अभ्यास वेदांताच्या दृष्टीने त्याला हे असतं माहिती. बाकी त्याला कशाच असतं काय नाही. तर एखाद्या शास्त्राच्या अध्ययनातच राहते. पण भोग केले पाठांतरण वर राहिले दूर. भोग केले पाठांतरण वर राहिले दूर.
विक्षिप्त और मूड अंतकरण का तो समाधि विषय अधिकार नहीं. मग क्षिप्त आणि मूढ, तिचा तमगुणाचे मूढ, क्षिप्त म्हणजे ते विक्षेप विचारशील है ना, त्यांच्या ह्या दोन्ही भूमिकेचा अधिकार नाही समाधीमध्ये किंवा सुख भोगण्यामध्ये. विक्षिप्त अंतकरण को अधिकार है. हो, ते कारण दोष घालवतेच ना, दोष कळतेच ना. माझे मध्ये अवगुण कळू येते, काय करू म्हणून अनावर. माझं मला अवगुण कळू येते, अवगुण काय माझे, वाईट वासने किती आहे हे सगळं माझे दोष मला कळतात. म्हणून हिची आठवण गुरुंची स्वतःचे चूक कळलेला तो विचारी, स्वतःची चूक कळत नाही तो मूर्ख, आणि ज्या सगळ्याचे चुका नीट करतात ते महात्मा आहे का नाही. खटे नटी आम्ही शुद्ध होऊन जावे, चोखोबरा म्हणतात, चोखोबरा खटे नटी आम्ही शुद्ध होऊन जावे. माझ्याकडे खट असो नट असो म्हणजे विचार असो विलासी असो, खट म्हणजे बुद्धिहीन असो, आमच्याकडे नीट करू आम्ही त्याला. गाडवाचे घोडे करू आम्ही बेष्टी पुढे. हो, तुकोबरा म्हणते असं आहे ना, खटनट का कळायचं. मग काय गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाडव कसं असतं तुम्हाला माहिती आहे का? गाडव मी सांगतो, तेव्हा आमच्या गुरुने सांगा, शिराळाला ऊन म्हणते गाडव. बघा तो चोल आता तो गाडव नाही राहिलं पहिले, आता कोणत्या कोण जाणे. तर शिरा तो पौर्णिमेचा चंद्र स्वच्छ चौकड पडत, पण ते गाडव कधीच चालण्यात दिसायचं नाही. एका सावलीला कुठेतरी उभं राहिलेलं असतं. हो, आणि ते एखादं गाडव बघ आणि चंद्र प्रकाश राहू दे, तुला ते चालण्यात दिसायचंच नाही प्रकाशात गाडव. तसं खरं सुख स्वरूप ज्ञान स्वरूप चंद्र प्रकाश आहे, तिथेही सात संतच राहतात, बाकीचे राहतात. आणखी हे पुढे सूक्ष्म सांगू का? सगळे भगवंताच्या शक्तीवर जगतात, पण आपण माझ्या शक्तीवर जगतात ही गाडवं. सगळ्याला कोण सांभाळतो? बरं, सगळ्याला कोण जगवतो? बरं, सगळ्याला सुख कोण देतो? कारण सुख देणार तोच आहे का दुसरं कोणी आहे? तुम्हाला पटेल न पटेल तो प्रश्न वेगळा, पण सगळ्याला सुख देणार एक भगवंतच आहे. दुसरी वस्तू दुसरं कोणी कोणाला सुख देत नाही. कारण रजगुणाची आपल्याला जे ते आपल्या भूमिकेवर ओढा चालणार असते. म्हणून जीवजीवाचा भेद लक्ष असला तर आहे का नाही. आणि साधूकडे जा बरं, ज्ञानोबा ऐकलं, यारे यारे लहान तो याची भरती नारी नस, करावा विचार मग चिंता कोणाची. कोणा या आमच्याकडे यारे यारे लहान थोर. लहान म्हणजे सात्विक आहेत पण भाव नाही, आणि थोर म्हणजे शास्त्रीय पंडित. हे सगळे थोर हे तर शास्त्रीय पंडित घ्यायचे, लहान ही भाविक घ्यायचे, विषयी पामर घ्यायचे. तर त्याच्या पुढे जाऊ का? गुणदोष याचे न विचार काही ठाव दिला पाहिजे आपली. तू कोणा गुणदोष विचारच नाही, या तुमचं कल्याण करतो. आणि जीव कधी कल्याण करू शकत नाही, त्याची काय भरलेलं निघत नसते, तुमचं का होईल असं. म्हणून क्षिप्त आणि मूर्त ही दोन्ही अधिकार नाही, विषय ते चालला. आणि त्याच्यावर हे लक्षात ठेवा, ह्याच्यात आपण कुठेही ही लक्षात ठेवायचं असतं. लोक असणं आहे का, देव असणं आहे का, शास्त्र असणं आहे का, मूढच आहे का, क्षिप्त आहे का, विक्षेप आहे का, लय आहे का, कशा आहे का, हे कुठे आहे. आपण म्हणजे आमचं कर ह्याच्यात कुठे आहे ते बघायचं. आणि त्याच्यावर जे काही कमी असेल ते विचारून घालवायचं, त्याच्याकरता ही चिंता नाही.
आणि ही का चिंतन सांगू लागले? अगोदर सांगितलं का? हा, कधी सांगू लागले हे? विचारसागर संपत आल्यावर ना. ग्रंथ का हो ना, पण चित्र संपत आलाय ना. चला, एकाग्र और निरुद्ध अंतकरण समाधि काल में होवे हे दोन्ही एकाग्रत समाधी एकाग्रत झाल्याशिवाय खरं सुख प्रगट होत नाही अंतकरणात. खरं सुख जर प्रगट होत असेल, सुख सगळं खरंच आहे, पण खरं सुखाचं कळणं स्थिर अंतकरणाचं होत आहे. कारण ह्याला दर्शन दिलं, आरसा घेतला असं 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 जर हलवलं तर तोंड स्पष्ट दिसेल का? आरसा असा स्थिर असला तर तोंड स्पष्ट दिसेल. तसं मुकुंदराव स्वामी म्हणतात, सांगितल्या परी ते स्वरूप निर्धारी, मग ऐसाच अभ्यास करण्याची निमित्ती. पण काय पाहिजे? पाहिजे एकांत स्थान, जेथे चंचल न होय मन, सर्व इंद्रिय वरती आवरून बैसावे तेथे. सांगितल्या परी ते स्वरूप निर्धारी, मग ऐसाच अभ्यास करण्याची निमित्ती. याविषयी जो आळशी तळाशी परमात्मा होय कल्पनेची, तो सद्गुरूचा दास निश्चितची म्हणूनच नाही. हो, म्हणून साधका करता परमामृत. साधक वरची बरोबर माऊली तिकडे जाऊ देत नाही महात्मा मुकुंदराव स्वामी. सिद्धांत अमृता परम अमृतामध्ये विषय लिहिला नाही, आणि त्या सिद्धांताचा विस्तार अमृतानुभव आहे. चला पुढे कळ. पण हे झाल्यावर त्या ग्रंथात मजा आहे. यह योग ग्रंथन में कहा है. यह योग ग्रंथन में कहा है. हो, एकाग्रतेचे चिंतन योग ग्रंथावर सांगितलं पतंजलीने. रागादिक दोष सहित अंतकरण क्षिप्त ही है. राग कशाला म्हणायचं? प्रेम. मग क्षिप्त कशाला म्हणायचं? रागासहित. मग आता कशावर प्रमाण, कशावर नाही? कशावर प्रमाण, कशावर प्रमाण? का बरं काय अवघड एवढं? एवढं दम झालं तर काय करून याला? नाही. आणि इथं तर आमचे तुकोबारा सर्व संगी विटाला तो एकला आवडीची. इकडचं छिद्रच सगळेच तुकडे 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 कुटोर ना तू पंतू पंतूचे पंतू तुकडे तुकडे. आणि कवा एकाग्रता व्हायची? क्षिप्त अंतकरण का योग में अधिकार नहीं. हाँ, क्षिप्त अधिकार है, ते नहीं कर शकत अभ्यास. याते रागादिक दोष रूप कषाय समाधि के विघ्न है, यह कहना संभव नहीं. हो, मग समाधीचे विघ्न है, यह कहना संभव नहीं. नाही, जर थोडं विषय वागते संगत ना, संभव नाही असं नाही. संभव नाही. त्याचं समाधान खाली दिले परत. बरं, वाच बरं. टीप है त्याच्या आधी. वाच बरं. टीप वाच. जा पुरुष को राजा के पास जाने का अधिकार होवे, ताकू तो जोड़ीदार ने विघ्न किया, ऐसा कथन संभव है. और जाकू तहाँ जाने का अधिकार ही नहीं, ताकू जोड़ीदार ने विघ्न किया, ऐसा कहना संभव नहीं. हा, बरोबर. आता सांगितलं खरं. जोडीदार दारावरचा शिपाई राजा भेटीला चालला, त्याने हात केलं. आणि दुसरा जो आहे त्याला ते विचारलंच नाही. संभाजीने त्याला विचारलंच नाही. अनाधिकाऱ्याला. हो, लक्ष आलं की नाही?
एकाला हात केलं, थोडं थांबा म्हणला, है ना. ते संस्कार घालवले, स्थिर झाला. आणि दुसरा जो आहे तो निघाला, ते अनाधिकारी त्याला बोललेच नाही, ते जाऊ शकत नाही तिकडं. काय नाही लक्षात आलं बरोबर विषय. वाट पुन्हा सांगू. ज्या पुरुष को राजा के पास जाने का अधिकार होवे, ज्या पुरुषाला राजाकडे जाण्याचा अधिकारी आहे ताकू तो त्याला त्या देवडीदारने विघ्न किया, त्याला प्रतिबंध केला शिपायाने. ऐसा कथन संभवे. ऐसा कथन संभव. बर. हाँ. और जाकू तहाँ जाने का अधिकार ही नहीं, हाँ. ताकू देवड़ीदार ने विघ्न किया, ऐसा कहना संभव नहीं. तैसे हाँ. क्षिप्त अंतकरण का जो हाँ. समाधि में अधिकार होवे, हाँ. तो तिसकू रागादी दोष रूप कषाय समाधि के विघ्न होवे. हो. अनाधिकार्याला समाधीचे विघ्न आहेत. चला. जाते हाँ. ता क्षिप्त अंतकरण का समाधि में अधिकार ही नहीं, हाँ. याते ताकू रागादी दोष रूप कषाय समाधि के विघ्न है, यह कहना संभवे नहीं. हो. ज्याच्याजवळ ही नाही रागद्वेष, त्याला रागद्वेष विघ्न कशाला करतील. ज्याला अधिकार आहे तो, ज्याच्याजवळ अधिकार आहे, ज्याचे राग नाही, कशाय नाही, असा जो पुरुष, त्याला समाजाकडे जाणार काही अडचण नाही. आणि ज्याच्याजवळ ही आहे ते समाजाकडे जात त्याचा अधिकार नाही, ते विघ्न करतात. तथापि यह समाधान है बाह्य अथवा अंतर जो रागादिक है, तो क्षिप्त अंतकरण में ही होवे है. म्हणून क्षिप्त अंतकरण से रागाधिक होते. राग म्हणजे मोहाधिक. एक वाक्य टिप आहे तिथं, अधिकाऱ्याला प्रतिबंध करत होवे नाही असं पाहिजे, तो प्रतिबंध करत नाही असं पाहिजे तिथं. मग ही खेळा दोष असेल, त्याच दोष असेल, त्याच दोष आहे. कारण अधिकाऱ्याला प्रतिबंध कसा करू शकतो. मला असं वाटतं ही जी टीप आहे तर म्हणजे जो तो करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच विघ्न येतात, आणि जो त्याच्यात करतच नाही त्याला विघ्नच नाही. असं म्हणजे समजा विषय पामर, त्याला काही ह्याचा हेच नाही. मग तसा अर्थ असं मला वाटतं. तसं असतं ना ते खरं. पण करील त्याला अडचण नाही ना. म्हणजे त्याला अडचण, त्याच्याकडे निघालाय त्यालाच विघ्न येतात म्हणजे येतच नाही त्याला काय करायचे. मग ह्याच्यावर आमच्या गुरूंची आठवण, शहाण्याला अडचण नाही, मूर्खाला अडचण नाही. चला करायचो तोच अर्थ खरा मला वाटतं. तेच तुला वाटतं ते खरंच आहे. बाह्य अथवा अंतर जो रागादिक है, तो क्षिप्त अंतकरण ही होवे है, ताका अधिकार भी नहीं. आलं लक्षात. तो भी अनेक जन्म विषय पूर्व अनुभव किए जो बाह्य अंतर राग द्वेष, तिनके सूक्ष्म संस्कार विक्षिप्ताधिक अंतकरण में भी संभवे है. याते राग द्वेष का नाम कषाय नहीं, किंतु राग द्वेषाधिकन के संस्कार कषाय कहिए है. सूक्ष्म कषाय म्हणायचं, सोलाला नाही म्हणायचं. कारण आनंद जन्मचीच कधी चाला ना. सुख दुःखावर प्रेम आपुलकी एका जन्मात आले का. म्हणून स्थूल प्रेमाचा घर नाही, संस्कार सूक्ष्म म्हणत. टीप आहे त्याच्यावर, 2 टीप आहे. यहाँ यह प्रक्रिया है उद्युक्त, आशारूप और वासनारूप भेदते रागादिक 3 भांति के है ना. गुप्त संस्कार शब्द सांगितले. एक वासनारूपी संस्कार प्रेमाचा, दुसरं गुप्त रूप, आणि एक सुख काय पाठवा आचार आशा. एक हे सूक्ष्म संस्कार असतात अंतःकरणात, आणि ते स्थूल झालं त्याच प्रगट होत आहे. अंतःकरणामध्ये वासना आशा आणि गुप्त संस्कार हे प्रगट झालं करतात.
ज्याच्याला स्थिर असलं नाही त्याच्याला मनोराज्य करतच ते. पण ज्यावेळेस सूक्ष्म माणूस स्थूलावर येतो तर त्याचे प्रेम करते आणि सूक्ष्म आहे तो करेल. पण ती कशा असतात ते समाधीच्या अडचण. सांगू विषय. माणूस अगदी दिगंबर मूर्ती आहे. त्याच्यावर आहे तो माऊली चालू उदास असतो दिगंबर न धरी लोकांचा आदर. जगाचा संबंध नाही आहे आहे ते विचार वेगळं. म्हणजे सूक्ष्म संस्कार असतात. म्हणून आमच्या आबांची एक आठवण येतं. साधू सगळे साधूंची आठवण. भड भड बोललेला माणूस बरा पण गुप्त राहणारा माणूस लिवायचं का त्याच्या मनोराज्य विश्वासघातक असतं ना. तसं परमार्थ करायला झाला पण ते सुख भोगला म्हणजे संस्कार घातक आहेत. बाह्य प्रवृत्ति के हेतु जे रागादिक वे उद्युक्त राग कहिए है ते प्रगट. और मनोराज्य रूप जे रागादिक वे आशारूप राग कहिए है. हो मनोराजा असं करतं असं केलं तसं होईल तसं केलं तसं होईल. हे गुप्त प्रेम आहे. सुख ज्याच्याला कळतं ना. एखादा बसला आणि त्याच्या चेहऱ्यावर बघा जाता अनुकूल संस्कार जाते ते चेहरा प्रगट होतो हातचा उदास होतो. और जन्मांतर विषय पूर्व अनुभव किए जे रागादिक तिनके जे संस्कार वे वासना रूप रागादिक कहिए है. आणि त्याचे बारीक सूक्ष्मची वासना. म्हणून इथे गुरुने सांगितलं होतं अगोदर इच्छा गुप्त संस्कार त्याच्यात थोडं प्रकट वासना त्याच्यापेक्षा स्थूल आशा. अगोदर इच्छा अगदी सूक्ष्म संस्कार नंतर वासना आणि नंतर आशा असे क्रमाने. कारण संस्कार तुमची तुम्हाला सुद्धा कळत नाही. ज्यावेळेस ती वासना रूपाने कळत त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. पण वासनेचं मूळ कुठे कळत आहे. आणि इथं तुकोबराय सांगतो संत चरण लागत असतो वासनेचे मूळ जवळून जा. संतांच्या चरणाचं जर रोज लागले तर वासनेचे जे मूळ असणार ते नाहीच होतं. आणि मूळ म्हणजे सूक्ष्म संस्कार त्याला इच्छा म्हणावी. आणि ती इच्छा वासना रूपात प्रगट होते वासना अशा रूपात प्रगट होते. असं क्रम एकामागे. या में यह कषाय या में यह दृष्टांत है. कसं याचा कोणता दृष्टांत आहे. जैसे राजा के मिलने अर्थ गृहते निकसा जो कोई धनिक ताकू राजद्वार में जागृत होई के स्थित जो द्वारपाल सो रोक देवे. बरं तैसे सर्व विषयों ते उपराम होए के निर्विकल्प समाधि के आनंद अर्थ अंतर्मुख भया जो योगी का मन ताकू बीच में उद्भूत रागादिकन का संस्कार रूप कषाय रोग देवे है. हो दृष्टांत सिद्ध गोड केला. एखादा खूप पैसे घेऊन निघाला राजाला भेटायला शिकवण थांबवलं तर त्याचे दैवी संपत्ती अभ्यास आहे जी काही ते सामग्री असेल ती आहे पण सूक्ष्म थांबा. चला याते तो समाधि का विघ्न है. ते समाधीचे विघ्न सुख भोगायला आले येतात. तो संस्कार अंतकरण रहे जितने दूरी होवे नहीं. याते समाधि काल में भी अंतकरण में रहे है. हो ती लांब नाही ती जवळ आहे त्यामुळे समाधी कालामध्ये सुद्धा ते राहतं. त्याला एकच उदाहरण सांगतो. दोन प्रकार आहे. झोपेमध्ये संस्कार आहेत का नाही किती लांब आहे तुमच्यापासून आहेत ना. आणि त्या झोपेतले संस्कार स्थूल रूपाने कुठे दिसतात स्वप्नामध्ये. तेच संस्कार झोपेमधले प्रगट होतात स्वप्नामध्ये.
आणि त्या स्वप्नावर तुमचे संस्काराची जागृती. याला आमच्या गुरुजीचा एक दृष्टांत सांगतो. रात्रभर भजन केलं, मोठ्या पद्धतशीर भजन केलं पहाटे 4 वाजेपर्यंत आणि झोपलं होतं. गुलाल्या रात्रभर भजन केलं, गेलं का नाही वाटते? संस्कार आहे का नाही? त्याला संस्कार गुलाल म्हणलं कळलं तरी का? तसं अभ्यास करणाऱ्या साधकाला संस्कार उभा राहतात हे सुद्धा कळत नाही, पण ती तिथं अडकून करतात. का पुढे जाऊ देत नाहीत ना. म्हणून तुमची भूमिका तपासायची तुम्हाला खूप स्वप्नाची. तुम्हाला स्वप्न पडत असेल महात्मे, तुम्हाला स्वप्न पडत असेल मी साक्षी मी द्रष्टा साधक, तुम्हाला स्वप्न पडत असेल पांडुरंगराय आले, दत्त महाराज आले भक्त, तुम्हाला स्वप्न पडत असेल मी पूजा करते वाचन करते कर्मठ, आणि तुम्हाला स्वप्न पडतं मला शाळेला जायच्या वेळी पगार मिळतो का नाही हे विषय. मग आता इथं तुम्ही कुठे आम्हाला काय तुमचं तुम्ही अनुभव करा. नाही तर मग ती बोलायला उदाहरण लय खराब असतं रे. तुम्हाला वाटतं खरं, पण प्रपंच इतका खराब आहे की त्याला संडास भरा. जोग महाराज सांगत असत आमचे, या प्रपंचिक लोकांमध्ये जाऊन बसण्यापेक्षा संडासात जाऊन बसलेली बरं. हो, तोच अभंग आहे तो कोवारायचा. काय अभंग आहे? 2 प्रकारचा अभंग. म्हणा न करू रे म्हणा काहीच कल्पना, तर काय कर भले तुझे पक्षीराज ते बरे त्यांचा विचार कर. तेव्हा त्याच्यात स्पष्ट सांगतो. आता याच्यातच स्पष्ट देह आणि देह संबंधी त्यागावे इतरांवर सौर शुक्रा. काय कारण तिथं देहाने संबंधी त्यागायचं आणि तुकडा मांजराला नमस्कार करायचं काय कारण आहे? तुकोबाराय म्हणतात पुन्हा देह आणि देह संबंधी त्यागावे इतरा वंदाय स्वान शुक्रा. काय कारण आहे? तर देहाचे देह संबंधी नात्यावर त्याचाच मोह वाढतो, विषयासक्ती वाढते आणि नरकाला जातो. कुत्र्या वंदर नमस्कार करताना मोह राहत नाही. ही फरक आहे, साधक अवस्थेत आहे. पण भेटे तयाची पुसावायची वाटते. एक अधिकाराची भूमिका आहे, तर भेटे तयाची पुसावायची वाटते. कधी माझा हरी भेटेल, कधी माझा पांडुरंग भेटेल. मग गायीला विचारतो, कुत्र्याला विचारतो, झाडाला विचारतो हा साधक. म्हणून देहाने देह संबंधी जागावे इतरा म्हणतात स्वासूत्रा. हो, तर ही मजा आहे. नाही तर कडे घेऊन दारा आणि महाराज मला संन्यासी करा. ते घोरपट घेतली कडेला संन्यासी, दुसरा बघू बाबा ते संन्यास करील दुसरा. आमच्याकडे एक तेवढं संन्यास देता येत. कशावर दृष्टीने आहे का नाही अडचण? चला परंतु रागद्वेषादिकन के उद्भूत संस्कार समाधि के विरोधी है. हा, भूत म्हणजे गेलेले जन्मातले उद्भूत उद्भूत. बरं, उद्भूत संस्कार अडचण करतात ते. अनउद्भूत विरोधी नाही. ते गुप्त ते काय करतात? त्याला एकच विषय, काटा असं परसवीचा असं लावलेला आणि काटा असं उभा राहिलेला. मग कोणतं मॉडेल पाहत उभा असलेलं तर संस्कार प्रगट असलेले करतील काय करायचे. आणि जे असे गुप्ताचे मग पृथ्वीतलं गवत ते बी कोणत्या जातीचं आहे आणि ते पावसाळ्यात गवत ते कोणत्या जातीचं कळते का नाही? तसं म्हणून मन जाणे पापा आणि माय जाणे मुळाचे वापा. म्हणून हा बघ चुको मन संकल्पाच्या पापे न जाती तीर्थाच्या बापे. मनातले संकल्प जे आहे ते तीर्थाचं बाप पांडुरंग आहे तर जाऊ शकत आहे त्याच्याने.
हे उद्भूत संस्कार अनुभूत संस्कार. प्रगट को उद्भूत कहे है. हा प्रगट को उद्भूत कहे हो है. प्रगट होऊन असं आलं की लक्षात. अप्रगट को अनउद्भूत कहे है. प्रगट नसल्याने असणे. अंकुर उत्पन्न होणं प्रगट. ते अंकुरच्या ब्यामध्येच आहे, गुप्त आहे. समाधि में प्रवृत्त योगी को हा समाधि में प्रवृत्त योगी को जो राग द्वेष के संस्कारण की प्रकटता होवे तो विषयन में दोष दर्शन ते दाबी देवे. आता साधकाचे अभ्यास करणाऱ्याचे वृत्तीची धारणा करणाऱ्याचे जर संस्कार प्रगट झाले विषयाचे, तर ते विशेष संस्कार कसे झाले होते. ज्या विषयाचे संस्कार झाले त्या विषयाचे दोष पाहिजे. आता पैशाचे संस्कार झाले, त्याचे कसं काय करायचं, ते कोणते दोष आहेत. अभ्यास करणाऱ्याला पैशाचे संस्कार उभा राहिले, त्या पैशाबद्दल कोणते दोष चौथी वर्ष परत फिरेल. सांगा नाही, मी तुला आहे सांगते ती सांगतो. अविश्वास एक बाजार 15 अनर्थ आहेत. नाथाचे भाग होतात. पैशामध्ये 15 अनर्थ आहेत. पहिला अविश्वास. कोणी असो, एका तुकोबा आहे सारखा त्यांना काय विचार विषय साधका चाललाय. आणि तुकोबा राहायचं देवाला मागून होतो, देवा नको देऊ दुर्व्य आणि भाग्य, तू एक उद्योग होय देवा. काय बोलतात. पहिला आपण सांगू का अभंग आहे साधकाचा. नको देऊ देवा पोटी संता, माया जाळला आठवते. नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्योग होय देवा. म्हणजे मग पांढरं त्याला पाहिजे तरी काय, बघ पैसा नको, बायका नको, काय पाहिजे तरी मग का म्हणजे तुम्हाला मागा ना. तुका म्हणे मत करी फकीराची परी, रात्र दिवस हरी येईल वाटते. त्या घातकाचा हे का नाही पूर्व पश्चिम आहे त्यांचं खरं. आपल्याला झेपत नाही तो प्रश्न वेगळा, पण ते खरं आहे. तुकोवाला आणि आबाजीच खरी आहे. आम्हाला झेपत नाही, आमचा अपराध आहे. पण हे असं तरच मजा आहे. आणि हे पाहायला मिळावं आमच्या गुरुजीकडे. आयुष्यात पैशाला हात नाही लावला. एक आता आमचं मूर्खपणा सांगतो. आणि परवलीला गुरूंचं कीर्तन झालं आणि बसले ते आपले. एक म्हातारी बाई गेली पाहिजे. म्हणजे काय आली बोलले मी काय तप कुठे चढून आलो काय उठितो नाही. हे आंध्रमध्ये गमताची काठी. ही दुसरा विषय. तिसरा विषय गुरूंचं. पंडितजी आले, नाही उठून गेलो भेटायला. राजा आला, नाही उठलो महाराज. का माझा पांडुरंग काय समर्थ नाही का तुझ्याकडे यायला. त्यांनी आचरणाला आम्ही सांगावं. आम्ही मूर्खच, आम्ही मूर्खच आहेत. असं मूर्ख कसे शिकतो, पण त्याचे विचार पाहतात ना व्यवहार, म्हणून तुम्हाला मूर्ख वाटतो. आपलं मूर्ख म्हणून घेतलेलं बरं. असं चला. म्हणून हे विघ्न उद्भूत असणाऱ्याला प्रतिबंध करता साधका. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोष असावेत. मग पैशाच्या ठिकाणी दोष, हाडामासा कातवण्याचा दोष, आणि तेल मिठात दोष. प्रपंचिकाचा ऐश्वर सांगू का. 3च गोष्टी. प्रपंचिकाचा ऐश्वर तेल मीठ, मग त्यात पीठ कुठं अन्नधान्य आलं. दुसरं पैसा अडका, हाल कातड, एवढंच. जेवाचं ऐश्वर हितच आहे सगळं. दगड भोंडा, तिखट मीठ,
आणि काय राहिलं? 3 गोष्टी सांगितल्या. हाड कातड. हाड कातड. काल मी गेलतो त्या रेखाच्या भावाकडे, मिरचीच्या लक्ष्मण. ते काय एवढे सांगितले, आम्हाला नाव ठेवतो काळी बाईचं करून दिले म्हणून. काही सोडून दे, मोठमोठे व्हायला गेले. चला. विक्षेप कशाय का यह भेद है. विक्षेपण कसं आहे याचा जेवढा फरक आहे. बाह्य विषयाकार वृत्ती को विक्षेप कहे है. चंचल बाह्य इंद्रिय द्वारे वृत्तीचा व्यवहाराला विक्षेप म्हणावं. और योगी के प्रयत्न ते जहाँ वृत्ति अंतर्मुख तो होवे, परंतु रागादिकन के उद्भूत संस्कारन ते अंतर्मुख हुई वृत्ति भी रूप जावे. ब्रह्म को विषय में करे नहीं, ताकू कशाय कहे है. तो अभ्यास करतो पण स्वरूपापर्यंत वरती जात नाही, त्याला कशाय म्हणावं. म्हणून जे काय अभ्यास करणार खास ते खूप मनाला आवडतात विषयाने, विचाराने, नामचिंतन. एक तुला सांगतो, अनुभव कर. एक तुझा संकल्प कोणता निर्माण होतो मनाचा, तुझा नाही मनाचा. एक कोणताही संकल्प अयोग्य असो की योग्य असो, त्या संकल्पाला थांबविण्याकरता 108 म्हणजे एकच माळ जपायचं कोणत्याही मंत्राचे, तो संकल्पच राहत नाही. एक कोणता संकल्प असेल तुमचा, तो संकल्प जर नाहीचा करायचा, एक माळ जपायचा, तुम्हाला जी जीव आवडेल त्या देवाचा. पण आता त्याच्याच ज्यांची चिंतन ते संधी म्हणे जाय, मग अभ्यास एक थोटावले ठावे आयचे बळकटपणा इंद्रियाचेही विक्षेप. जप करता करताच काही बी एखादा शब्द निघून जावा तोंडातून, हे विक्षेप. मनात सुद्धा नसतं ते. आपण जप करायला लागलो कोणताही तुमच्या देवाचा, मला देवाचं माहीत नाही, कोणत्याच आवडेल त्याचा, पण ते जप करता करता आगंतुकच शब्द निघून जातो. तेव्हा डोळ्याकडे जाते कुठेतरी, ही विषय. म्हणून त्या विषयाचं दूरदर्शन केलं होत, पण तिकडे जात नाही. आणि जरी गेलं तर नेहमी नाम चिंतनाचे मन जात नाही बाहेर. विषयन में दोष दर्शन सहित योगी के प्रयत्न ते कशाय विघ्न की निवृत्ती होवे. म्हणून विषयाच्या ठिकाणी नेहमी दूरदर्शन असावं. आणि त्याच्या ठिकाणचं मग कशा असणारा, जे प्रेम असणार, राग असणार, ते नाही शकत. रसास्वाद. रसास्वाद उद्या कुंडलीकर. एक अभंग म्हणून जा की साधकावर या विषयावर साधकाची दशा उदास असावी, उपाधी नस अंतर्वाही. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नस अंतर्वाही. लुलुपचे काही निद्राशी जिंकावे, भोजन करावे परिमित. एकांची लोकांची स्त्रियाची भाषण प्राण जाण गेलं करू नये. तुका म्हणे ऐशा साधने जो राहील तो ज्ञान राहील गुरु करते. आम्ही तुम्हाला ज्ञान सांगतो. कसं करायचं आता. तुम्ही साधक कोण आहेत, कोण आहे तुम्हाला ज्ञान सांगतो काय करा. आहे का नाही आपण साधक होता. आणि तुम्ही काय बघ एक चरण आहे बघ, काय मुलं असं बघ